मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्याकरता सर्वेक्षण सुरू झालंय, पण त्या सावळा गोंधळ दिसून येतोय। कधी ॲप काम करत नाहीये, तर कधी ज्यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे त्यांना मोबाईलच वापरता येत नाहीये। अशा एक ना अनंत अडचणी सध्या समोर आहेत। मराठा सर्वेक्षणासाठी आलेला हा कर्मचारी पहा। कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव। बर, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हां, इलेक्ट्रिक मदतनीस। इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे। तो मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला आलाय, पण त्याला साधा मोबाईलही वापरता येत नाही, लिहिता वाचताही येत नाही। कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव। बर, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हां, इलेक्ट्रिक मदतनीस। इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे। अहमदनगर पालिकेच्या विद्युत विभागात कामावर असलेल्या पहिली 5 कर्मचाऱ्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे। आपल्याला सर्वेक्षणातील काहीच कळत नसल्याची कबुली मनोज कांबळे नावाच्या या कर्मचाऱ्याने दिली आहे। त्यामुळे सर्वेक्षणाकामी सुरू असलेल्या हलगर्जीपणाचं जिवंत उदाहरण समोर आलंय। पण राज्यभरात जे 1.25 लाख कर्मचारी सर्वेक्षण करतात, त्यातील किती जण सर्वेक्षण करण्यास पात्र असतील असा सवाल उपस्थित होतोय। कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव। बर, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून। हां, इलेक्ट्रिक मदतनीस। इलेक्ट्रिक मदतनीस। आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे। हा व्यक्ती अहमदनगर शहरातील भोसले आखाडामध्ये सर्वेक्षण करत होता। यावेळी कर्मचाऱ्याच्या ज्ञानाविषयी संशय आल्यानं एका तरुणानं या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ बनवला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आणला। ज्यावेळेस त्यांची पूर्णपणे मी माहिती काढली तर असं लक्षात आलं की त्या कांबळे साहेबांना हे पहिली शिकलेले होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं की बाबा असा असा सर्वे करायचा आहे, तुम्ही प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांना सर्वेला पाठवलं होतं। मग मी त्यांचा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला। महानगरपालिकेने सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या अशिक्षित प्रगणकामुळे मराठा सर्वेक्षण वेळेत आणि व्यवस्थित होईल का नाही याबद्दल मराठा समाजातील नागरिकांकडून शंका व्यक्त केली जाते। त्या लोकांना पुरेसं त्यातलं ज्ञान नाहीये। सर्वे करत असताना ॲपमध्ये पण खूप अडचणी येत आहेत। जे काही प्रगणक आहेत त्यांना पण खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। अशा पद्धतीने जर कामकाज किंवा सर्वे केला गेला तर सर्वे हा परिपूर्ण होऊ शकत नाही। सर्वेक्षणातील हा सावळा गोंधळ समोर येताच पालिका प्रशासनाला जाग आली। इथले वरिष्ठ अधिकारी आहेत, कुठले उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट द्यावी। डायरेक्टली त्यांनी कुठंतरी त्रयस्थ यंत्रणेकडे तक्रार करण्यापेक्षा महापालिका ही त्यांच्यासाठीच आहे आणि मनपाचेच कर्मचारी आहेत। इतर समस्या जशा तुम्ही मनपाकडे मांडता तशी ही सुद्धा तुमची अडचण आहे, त्यांनी मनपाला जर मांडली तर त्याच्यावर नक्कीच हे होईल। अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकारात त्या कर्मचाऱ्याची काहीही चूक नव्हती। त्या व्यक्तीवर जबाबदारी देणाऱ्यांनी क्षमता आहे की नाही हे तपासणं गरजेचं होतं। त्यामुळे व्हायरल व्हिडिओमधील या कर्मचाऱ्यावर महानगरपालिकेने कोणतीही कारवाई करू नये अशी भूमिका कर्मचारी संघटनेनं घेतली। या निमित्तानं मी फक्त एवढंच सांगतोय, एकाही महापालिका जेवढे सर्वेक्षणात नेमलेले कर्मचारी आहेत महापालिकेचे, एकाही कर्मचाऱ्याला साधी नोटीस करून जरी विचारणा आयुक्तांनी केली किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी केली किंवा एखादा कर्मचारी निलंबित झाला तर या महापालिकेमध्ये भूतो न भविष्यती आंदोलनाचं महापालिकेचे प्रशासन अधिकारी पाहतील।
अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकारासोबतच राज्यभरात सर्वेक्षणामध्ये अनेक अडचणी येऊ लागल्यात। राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने 23 ते 31 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील सुमारे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करायचंय। त्यासाठी 1.25 लाख शासकीय कर्मचारी कामाला लागले। गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जात आहे। सर्वेक्षणाचं काम सुरू होऊन 2 दिवस झाले, पण हे सर्वेक्षण करताना अनेक समस्यांचा डोंगर दिसू लागलाय। सर्वेक्षणाचा पहिला दिवस, गोखले इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी, काही कर्मचारी गैरहजर, दुपारच्या वेळी महिला घरात असल्यानं प्रश्न विचारताना अडचणी। सर्वेक्षणाचा दुसरा दिवस, सर्वेक्षणाच्या ॲपमधून अनेक गावांची नावं गायब, पुणे जिल्ह्यातील 100 गावं, देहू इंदापूर नगरपालिकेचं नाव नाही। अहमदनगरमध्ये पहिली पास कर्मचाऱ्याची सर्वेक्षणासाठी नियुक्ती। 31 जानेवारीपर्यंत मराठा समाजासोबतच खुल्या प्रवर्गातील लोकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचं टार्गेट आहे। त्यासाठी पात्रता नसतानाही कर्मचाऱ्यांची ड्युटी सर्वेक्षण कामी लावली जाते। सर्वेसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपमध्येही अडचणी येतात। मग अशा गोंधळात केलं जाणारं हे सर्वेक्षण किती अचूक असेल हा प्रश्नच आहे। संतोष आवारेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।